नमस्कार. मी डॉक्टर विजया एच राऊत, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी. तर भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही आपण समजून घेत होतो. त्याचा पहिला पार्ट जो आहे हा पार्ट 1 व्हिडिओमध्ये हे दिलेला आहे. आज आपण या उद्देशपत्रिकेचा उर्वरित जो भाग आहे तो उर्वरित भाग आपण बघूया. तर उद्देशपत्रिकेचे जो आपण अभ्यास करत होतो त्यामध्ये 4 तत्व आपण सांगितलेली होती. तर पहिला पॉईंट आपण भारताच्या संविधानाचे उगमस्थान भारतीय जनता कशा प्रकारे हे आपण स्पष्ट केलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण राज्यव्यवस्थेचे स्वरूप कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेऊया. तर भारताच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे राहील याचा स्पष्ट उल्लेख उद्देशपत्रिकेमध्ये दिलेला आहे. उद्देशपत्रिकेचे सुरुवातीचे जे 5 शब्द आहेत हे 5 शब्द राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणारे आहेत. तर हे 5 शब्द कोणते आहेत ते हे आपण या ठिकाणी बघत आहोत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य हे 5 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणारे आहेत. तर याचा शब्दचा अर्थ आपण बघूया. तर सार्वभौम, तर भारतीय राजकीय व्यवस्था ही सार्वभौम आहे. तर राज्याची सर्वोच्च सत्ता हे राज्यात वास करते आणि जेव्हा राज्य अंतर्गत व बाह्य नियंत्रणापासून पूर्ण मुक्त असते तेव्हा अशा राज्याला सार्वभौम असं म्हणतात. तर सार्वभौम सत्ता ही 2 प्रकारची असते, अंतर्गत सार्वभौम सत्ता आणि बाह्य सार्वभौम सत्ता. तर सार्वभौम सत्ता हा प्रत्येक राज्याचा प्राण असतो. सार्वभौम सत्ता जर देशाजवळ नसेल, स्वायत्तता नसेल, तर सार्वभौम सत्ता नसेल तर मग ते राज्य इतर राज्याप्रकारे आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकणार नाही. किंवा असंही म्हणता येईल की निर्णय घेण्याची जो अधिकार अशा देशांना असतो की ज्यांच्याकडे सार्वभौम सत्ता असते. आपण बघितलेलं आहे की राज्य निर्मितीसाठी 4 घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिला भूमी, दुसरं जनता म्हणजे लोक, तिसरं सरकार आणि चौथं सार्वभौम सत्ता. हे वरील जे 3 घटक आहेत ते 3 घटक जरी एखाद्या राज्याच्या जवळ असले, भूमी असली, जनता असली, सरकार असली, परंतु सार्वभौम सत्ता जर राज्याच्या जवळ नसेल तर त्या राज्याला एक विशिष्ट दर्जा जो आहे किंवा अधिकार घेण्याची जी सत्ता जी आहे ती सत्ता त्या राज्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय जगामध्ये त्याला एक नाव प्राप्त होऊ शकत नाही. 15 ऑगस्ट 1947ला भारत हा ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि तेव्हा एक राज्याचा दर्जा जो आहे तो राज्याचा दर्जा भारताला प्राप्त झाला. कारण की ब्रिटिशांच्या काळामध्ये आपण बघितलं की भूमी होती, लोकही होते, ब्रिटिश सरकार होती, परंतु भारताजवळ काय नव्हतं? सार्वभौम सत्ता नव्हती. कारण की भारताचं अंतर्गत निर्णय आहे किंवा बहिर्गत निर्णय आहे हे निर्णय घेण्याची सत्ता ब्रिटिश सरकारच्या हाती होती. अंतर्गत कोणते कायदे करायचे हे ठरवण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारचा होता. याशिवाय बहिर्गत जे काही निर्णय घ्यायचे होते ते भारताच्या वतीने ब्रिटिश सरकार घ्यायची. म्हणजे त्यावेळेस 15 ऑगस्ट 1947च्या आधी सार्वभौम सत्ता भारताच्या जवळ नव्हती, म्हणून आंतरराष्ट्रीय जगामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार भारताला नव्हता. यावरून हे स्पष्ट होत आहे की सार्वभौम सत्ता ही त्या देशाचा प्राण असते, तिचा जीव असते. तर ही 2 प्रकारची सार्वभौम सत्ता असते, अंतर्गत सार्वभौम सत्ता आणि बाह्य सार्वभौम सत्ता. तर अंतर्गत सार्वभौम सत्ता म्हणजे अंतर्गत कायद्याची निर्मिती करणे, त्याची अंमलबजावणी करणे, कोणतेही निर्णय घेणे, तर हे अधिकार राज्याला असते. म्हणजे सार्वभौम सत्तेच्या अंतर्गत तिच्या नियंत्रणाच्या खाली देशातील सर्व संस्था, संघटना, व्यक्ती, समुदाय हे येत असतात
आणि राज्याच्या निर्णयाचं पालन प्रत्येक घटक हे करत असतात. याला अंतर्गत सार्वभौम सत्ता असं म्हणतात. आणि बहिर्गत सार्वभौम सत्ता म्हणजे बाह्य जगामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याची जी सत्ता आहे ती राज्याला प्राप्त झालेली असते. आंतरराष्ट्रीय जगामध्ये परराष्ट्र धोरण कशा प्रकारचे निश्चित करायचे, कोणत्या देशाशी तह करायचे, कोणत्या देशाशी संधी करायचे किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेचे सभासद असावं किंवा नसावं हे ठरवण्याचा पूर्णतः अधिकार जो आहे तो राज्याला असतो. तर असं अंतर्गत सार्वभौम सत्ता आणि बहिर्गत सार्वभौम सत्ता असे सार्वभौम सत्तेचे दोन प्रकार पडतात. राज्याचे स्वरूप हे सार्वभौम आहे, म्हणजेच राज्यावर अंतर्गतरित्या आणि बहिर्गतरित्या कोणाचेही नियंत्रण नाही, तर नियंत्रणमुक्त स्वतः निर्णय घेण्याची सत्ता ही राज्याला प्राप्त झालेली आहे. परंतु राज्याला खऱ्या अर्थाने सार्वभौम सत्ता केव्हा प्राप्त झाली तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताची नवीन राज्यघटना अंमलात आली, तेव्हा भारताला सार्वभौमाचा दर्जा हा प्राप्त झाला. आपण बघितले, आपण असं काय म्हटलं, का बरं म्हटलं की 26 जानेवारी 1950ला, जेव्हा की भारत 1947ला स्वतंत्र झाला. परंतु जेव्हा स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारताजवळ राज्यघटना नव्हती, म्हणजे अंतर्गतरित्या जे काही कारभार चालायचा तो कारभार ब्रिटिश रूलच्या नुसार चालायचा, ब्रिटिश कायद्याच्या नुसार चालायचा, 1935च्या कायद्यानुसार चालायचा, 1947च्या स्वातंत्र्याचा जो कायदा आहे त्याच्यानुसार चालायचा. ब्रिटिशाच्या रूलच्या नुसार अंतर्गत सार्वभौम सत्ता कार्य करत होती. परंतु याचं एंड केव्हा झालं की जेव्हा 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना लागू झाली, तेव्हा अंतर्गतरित्या निर्णय घेण्याचे किंवा अंतर्गत जे कायदे चालत होते ते भारताचे चालत होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने राज्याचे स्वरूप सार्वभौम केव्हा झाले तर ते 26 जानेवारी 1950ला झाले. तर नेक्स्ट आपल्याला असं म्हणता येईल की राज्याची सार्वभौम सत्ता ही अंतिमतः जनतेच्या हाती असते. जसं राज्याची सर्वोच्च सत्ता ही राज्यात वास करत असते. सार्वभौम कोण आहे? राज्य आहे. परंतु राज्य हे अमूर्त आहे, ते आपल्याला दाखवता येत नाही. मूर्त स्वरूपामध्ये कोण आहे? इथलं सरकार आहे की जे सरकार अंतर्गत निर्णय घेत असते आणि बहिर्गत निर्णय घेत असते. आणि ह्या सरकारला निवडून देण्याचे जे कार्य आहे ते कार्य कोण करत असते? जनता करते. आणि जनता ही प्रतिनिधी निवडून देत असते आणि हे प्रतिनिधी सार्वभौम सत्तेचा वापर करत असतात, अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय घेत असतात. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की राज्याची सार्वभौम सत्ता अंतिमतः जनतेच्या हाती असते. म्हणजे राज्यव्यवस्थेचे स्वरूप हे पहिलं स्वरूप सार्वभौम आहे, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यानंतर दुसरं स्वरूप आपण या ठिकाणी बघूया की राजकीय व्यवस्थेचे स्वरूप हे समाजवादी आहे. तर भारताची राज्यव्यवस्था ही समाजवादी स्वरूपाची राहील. भारताने समाजवादाचा स्वीकार केलेला आहे. समाजवादी राज्यव्यवस्थेत संपूर्ण समाजाच्या हितासाठी आर्थिक उत्पादनाच्या आणि वितरणाच्या साधनावर समाजाचे नियंत्रण असावे. तसेच प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गरजा चांगल्या रीतीने भागविता याव्यात. श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव राहणार नाही. राष्ट्रीय संपत्तीवर समान हक्क असेल. संपत्तीचे केंद्रीयकरण काही लोकांच्या हाती असणार नाही याची काळजी शासन घेणार, याला समाजवादी स्वरूप म्हणतात. आणि हे राज्याने समाजवादी स्वरूप स्वीकारलेलं आहे. तर समाजवादी स्वरूप असेल हे 1976मध्ये जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा हा समाजवादी शब्द नव्याने टाकण्यात आलेला आहे. म्हणजे राज्याने म्हणजे सरकारने कोणतेही धोरण आखत असताना इथल्या समाजाचा जास्तीत जास्त हित होईल, जास्तीत जास्त कल्याण होईल अशा प्रकारे उत्पादनाचे वितरण करायचे किंवा उत्पादनाचे वाटप करायचे किंवा अशाच प्रकारचे उत्पादन करायचे की जे समाजाच्या हिताचे आहेत. तर समाज व्यवस्था ही भारतीय राजकीय व्यवस्था ही समाजवादी स्वरूपाची राहील याची काळजी शासन घेईल. आता समाजवादी आणि भांडवलशाही याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला लक्षात येईल. भांडवलवादी स्वरूपामध्ये काय असतं? जर भारतीय राजकीय व्यवस्था भांडवलवादी स्वरूपाची असती तर काय झालं असतं की समाजाची मोठमोठे जे उद्योगधंदे जे आहेत ते भांडवलदाराच्या
हाती असते किंवा त्याच्या मालकीचे असते. भांडवलवाद याला आपण व्यक्तिवाद म्हणतो आणि व्यक्तिवाद म्हणजे व्यक्तीचा जास्तीत जास्त कसा विकास होईल या दृष्टिकोनाने कार्य करणं. आणि समाजवाद म्हणजे काय? समाजवादी याच्यावरनं स्पष्ट होत असतो की समाजाचा जास्तीत जास्त हित होईल याकडे शासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे असं म्हणता येईल की जे मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत ते मोठमोठे उद्योगधंदे आणि जे आवश्यक उद्योगधंदे आहेत, जे जनतेच्या गरजेचे जे उद्योगधंदे आहेत ते कोणाच्या मालकीचे असले पाहिजे? तर ते शासनाच्या मालकीचे असले पाहिजे. ते समाजाचे, शासनाचे म्हणजे समाजाच्या मालकीचे असले पाहिजे. कोणत्याही एका मालकाला किंवा भांडवलदार वर्गाला असे मोठे उद्योगधंदे आणि जे जनतेच्या हिताचे आहेत किंवा जनतेसाठी असे उद्योगधंदे जे आवश्यक आहेत ते व्यक्तीच्या मालकीचे नसावेत, तर ते समाजाच्या मालकीचे असावेत असा प्रयत्न शासनाने करणं आवश्यक आहे. तर असं समाजवादी स्वरूप जे आहे ते भारतीय जनतेने स्वीकारलेलं आहे. तर या ठिकाणी बदलत्या काळाच्या अनुसार फार बदल झालेला आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. जसं आवडीच्या अधिवेशनामध्ये समाजवादी भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप समाजवादी असावे याच्यावर चर्चा झाली आणि त्याची अंमलबजावणी म्हणून 1976मध्ये उद्देशपत्रिकेमध्ये समाजवाद हा शब्दसुद्धा टाकण्यात आला. परंतु त्याच्यानंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय जगामध्ये जे बदल झालं, जेव्हा ग्लोबलायझेशन आलं, तर ग्लोबलायझेशन याच्या नव्हे आजच्या घडीला आपण जर बघितलं तर समाजवादी या तत्वाला मुरड घातलेली आहे आणि त्याच्यामुळे स्पष्ट स्वरूपामध्ये समाजवादी स्वरूप आज आपल्याला भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये दिसत नाही, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावं लागेल. जसं आपण म्हटलं की मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत ते समाजाच्या हिताचे असले पाहिजेत आणि त्यावर शासनाची मालकी असली पाहिजे. परंतु आज आपण काय बघतो की मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत ते भांडवलदाराकडे देण्यात आलेले आहे, म्हणजे सरकारने ते भांडवलदाराला विकलेले आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी बघतो. परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की समाजवादाचा निश्चित उद्देश काय आहे? तर संपूर्ण समाजाचा हित होईल अशा दृष्टिकोनाने शासनाने काळजी घ्यायची. गरीब आणि श्रीमंत असा याची जी दरी आहे ती दरी निर्माण होणार नाही याची काळजी शासनाने घेणे आवश्यक आहे. संपत्तीचे विकेंद्रीयकरण होणं महत्त्वाचे आहे, हा समाजवादी शब्दाचा अर्थ आहे. यानंतर आपण नेक्स्ट बघणार की धर्मनिरपेक्ष. तर भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप धर्मनिरपेक्ष राहील. तर धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर भारतीय राजकीय व्यवस्थेच्या समोर सर्व धर्म समान आहेत. भारताने कोणत्याही धर्माला राजाश्रय दिलेला नाही. भारत कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही किंवा त्याचा विरोध करणार नाही किंवा त्याचा सन्मान करणार नाही. सर्व धर्माचा समान आदर भारतीय राजकीय व्यवस्था करेल. कारण की धर्म ही व्यक्तिगत बाब आहे, ती राजकीय बाब नाही. राजाश्रय कोणत्याही धर्माला दिला गेला नाही. सर्व धर्मियांना राज्याकडून सारखेच अधिकार, सारखीच वागणूक दिली जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करता येईल, त्याचा प्रचार करता येईल, त्याचा प्रसार करता येईल. परंतु हे करत असताना सार्वजनिक व्यवस्था बिघडली जाणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घेणे आवश्यक आहे. जर सार्वजनिक व्यवस्था जर बिघडत असेल तेव्हाच राज्य त्या धर्मामध्ये हस्तक्षेप करेल आणि त्या धर्माला नियंत्रणामध्ये आणेल. तर धर्मनिरपेक्ष याचा अर्थ अधार्मिक असं होत नाही. भारत हा अधार्मिक नाही, तर भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय राजकीय व्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजेच राज्याच्या समोर सर्व धर्म समान आहे, सारख्याच पातळीचे आहेत असा त्याचा अर्थ होत असतो. तर हे आपण या ठिकाणी बघितलं. याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया की भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप हे लोकशाहीवादी आहे. भारताने लोकशाहीची सुरुवात केली आहे. भारतीय शासन हे लोकशाहीवादी राहील. भारत हा राजतांत्रिक राहणार नाही, तर भारत हा लोकशाहीवादी राहील. लोकशाही शासन भारताने स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असेल. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य,
लोकांकरिता राज्य, लोकांच्या द्वारे चालवलेले राज्य. तर जनता प्रत्यक्षपणे शासन कारभार चालवू शकत नाही आजच्या काळी, म्हणून जनता आपले प्रतिनिधी मार्फत शासन कारभार चालवेल आणि हे शासन सर्वांच्या कल्याणासाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय निर्णय घेईल. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी संविधानाच्या मर्यादेत राहून जनतेच्या वतीने जनतेसाठी निर्णय घेतील. याशिवाय ठराविक कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून लोक आपल्या प्रतिनिधीवर नियंत्रण प्रस्थापित करत असतात. तर अशा प्रकारे भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप लोकशाही किंवा प्रजातांत्रिक आहे असं या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्यानंतर नेक्स्ट भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप आहे ते आहे गणराज्य. भारतीय राजकीय व्यवस्था ही गणराज्यवादी आहे. तर गणराज्य याचा अर्थ काय होत असतो ते आपण बघूया. तर गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांच्या द्वारे निवडली जातील. सार्वजनिक पद वंश परंपरेने मिळणार नाही. सार्वजनिक पद म्हणजे जसे की राष्ट्रपतीचे पद, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, सरपंच, आपल्या गावाचे सदस्य, हे झाली सार्वजनिक पदे. तर ही सार्वजनिक पदे लोकांच्या द्वारे निवडले जातील आणि ते लोकांच्या वतीने शासन कारभार चालवतील. कोणताही नागरिक या पदावर जाऊ शकतो, कोणताही भेदाभेद केला जाणार नाही. तर गणराज्य पद्धतीमध्ये राज्यसत्ता किंवा राजेशाही पद्धती असणार नाही. वंश परंपरेने कोणतेही पद प्राप्त होणार नाही. तर याला गणराज्य असं म्हणतात. तर भारतामध्ये गणराज्य पद्धती स्वीकारलेली आहे. भारताच्या गणराज्याचा प्रमुख कोण आहे? तर राष्ट्रपती आहे. तर राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे जनतेच्या द्वारे निवडला जात असतो. तर गणराज्य पद्धती म्हणजे काय? तर जी सार्वजनिक पदे आहे ते जनतेच्या द्वारे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निवडले जात असतात. अशा पद्धतीला गणराज्य पद्धती असं म्हणतात. तर आपण या ठिकाणी उदाहरण दिलं की गणराज्याचा प्रमुख हा राष्ट्रपती आहे आणि हा राष्ट्रपती जनतेच्या द्वारे अप्रत्यक्षपणे निवडला जात असतो. याचं उदाहरण आपल्याला असं देता येईल की ज्या ठिकाणी लोकशाही आहे त्या ठिकाणी गणराज्य असेलच असं नाही. जेव्हा गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य, लोकशाही म्हणजे सुद्धा लोकांचं राज्य, परंतु या ठिकाणी तो फरक नाही आहे. तर याचा जर आपल्याला उदाहरण द्यायचं आहे तर ज्या ठिकाणी लोकशाही आहे त्या ठिकाणी गणराज्य असेलच असं नाही. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये जी सार्वजनिक पदे आहेत ती सार्वजनिक पदे वंश परंपरेने सुद्धा मिळतात. जसं तिथला जो प्रमुख आहे, इंग्लंडचा जो प्रमुख आहे तो राजा आहे आणि राजा हा वंश परंपरेने निवडून दिला जात असतो. याशिवाय हाऊस ऑफ लॉर्ड्सचे जे सभासद आहेत ते हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य जे आहेत ते राज्यघराण्याशी संबंधित आहेत, त्यांना सुद्धा हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सभासदत्व मिळत असते. म्हणजे सांगण्याचं या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला लक्षात घेता येईल की भारताचा राष्ट्रपती जनतेच्या द्वारे अप्रत्यक्ष का होईना निवडून दिला जात असतो. म्हणून भारतामध्ये लोकशाही आहे, त्याचबरोबर गणराज्य आहे. परंतु इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, निवडणुका होतात, सार्वजनिक काही पदे जे आहेत ते लोकांच्या द्वारे निवडून दिले जातात. परंतु तिथला जो राजा आहे तो वंश परंपरेने पदावर येत असते. एका कुटुंबाकडे ती सत्ता, राजा होण्याची सत्ता जी आहे, किंग होण्याची किंवा क्वीन होण्याची जी सत्ता आहे ती एका कुटुंबाला दिलेली आहे आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये लोकशाही आहे परंतु गणराज्य नाही. तर अशा प्रकारे भारतीय राजकीय व्यवस्थेचे जे स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला सिक्वेन्सली लक्षात ठेवायचं आहे की असं होणार नाही की तुम्हाला लोकशाहीच्या आधी तुम्ही गणराज्य म्हणू शकणार नाही. तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य अशाच सिक्वेन्सनी हे शब्द आणि याचा जो अर्थ आहे हा अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा.